कारण का वेळ फार महत्वाचा असणार आहे. तुमचा 12th फरक आहे. वेळेची काही बंधन आपण ठेवलेले आहेत. आज ओपन खुल्या गटातील संघ आपण पाहणार आहोत, परंतु अंपायर सर आपल्याला विनंती राहणार आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटांचा कालावधी आपण 5 षटकांना दिलेला आहे आणि 5 षटकं 20 मिनिटात टाकणं कंपल्सरी आहे. अन्यथा शेवटच्या षटकात एक खेळाडू तो मात्र 38 सर्कलमध्ये घेतला जाणार आहे. मॅच जर डाय झाली तर सुपर होणार आहे. त्यामुळे तिने अंपायरांना आवर्जून नम्रतेची विनंती राहणार आहे की आपण वेळेवरती लक्ष द्या. प्रत्येक मॅच इथे आपल्याला वेळेत पूर्ण करायचं आहे. खाते उपस्थित होत आहेत. मान्यवरांचे स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच देखील आपण पाहिली तो सुरू होते. ओपन आपला आपण सुरुवात करतो. चला वेळ वाचवा, थोडी घाई करा. दोन्ही टीम आता मैदानी पोहोचलेला आहे. 10:30 वाजून गेलेला आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की थोडं स्पीडअप करा. पहिली मॅच सुरू होणे फार गरजेचं आहे, कारण का तिथून पुढे येणारे संघ ऑनलाईन सामने पाहत येत असतात. त्यामुळे पहिला सामना सुरू होणं ते मात्र फार गरजेचं असतं. आणि ज्यांची दुसरी मॅच आहे त्या दोन्ही टीमच्या संघ मालकांना आणि कॅप्टन आमची आग्रहाची विनंती राहणार आहे की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे, याची देखील कॅप्टन विनंती असणार आहे आयोजकांच्या वतीनं. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस संपन्न करणार आहोत. आज ओपन आपण खुल्या गटातील संघ ते देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळत आहेत. आणि पहिली मॅच तो देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना आपण पाहतोय. आंबेतान चषक 2025 चा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील पहिली मॅच ते देखील आपण पाहिलं ते सुरू होते. पहिला सामना तो देखील आपण इथे सुरू होताना पाहतोय. भीमाशंकर तापेगाव पुणे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय गेम चेंजर हडपसर पुणे. या दोन संघात पहिली मॅच पहिला सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होते. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान आयोजित आंबेटान चषक 2025 आपण पाहते. ऑल इंडिया ओपन हा आजचा 4था दिवस. आंबेटान ग्रामस्थांचे एक अतिशय सुंदर भव्य दिव्य आयोजन आपल्याला संपन्न होताना पाहते. हा गोलंदाज जर तुमचे एक अतिरिक्त प्रतिनिधी असेल तर टोल पण पाठवा, नसेल तर कळवा. आता गरजेचं आहे. नाव कळवा. मांडेकरांचे शुभागमन होते. विनोदची गाठे उपस्थित होत आहेत, त्यांचे स्वागत आहे. आयोजक मंडळी सकाळच्या सत्रात व्यासपीठ होती ठाण मांडून आहेत. सगळ्या स्पर्धेत प्रचंड मेहनत करताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू होता, बॅकफुट होती, जा चेंडू मात्र केलाय. डीप कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल होते. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू अडवला, बॅकअप केला आणि तोपर्यंत धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या. तर 3 धावा पहिल्या चेंडूवर आपण पाहिले तर येत आहेत आणि 3 धावांच्या मदतीनं संघाचं खातं इथे आपण पाहिलं ते उघडलं. ते टीमचं अकाउंट इथे आपल्याला मैदानी ओपन होताना पाहायला मिळते. 1 चेंडू 3 धावा. सलामीचे आघाडीचे बॅटर आपण पाहतोय अतिश कुमार, आकाश झा गोलंदाजीच्या मार्क होती. पहिले षटक करतोय हडपसर पुणे टीम कडनं रंगा. पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 देखील आपण पाहतोय. या वेळचा चेंडूचा पॉइंटला एक सोपा सेल तिथे मात्र सुटला गेला. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे 38 सर्कलमध्ये. चेंडू फील केला होते. कॅचेस विन द मॅचेस सेल आपण पाहिलं तर सुटलाय. सकाळच्या सत्रात पहिल्या मॅचला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होती. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहते. हडपसर पुणे टीम कडनं गोलंदाजी करतो गोलंदाज रंगा. आघाडीचे बॅटर आपण पाहतो खास मुंबईवरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित झाला आकाश झा तो मात्र इन ऍक्शन आपण पाहते. ओव्हर पिच चेंडूचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क नाही. तोपर्यंत एक टॉप बॉल देखील आपण पाहते. अतिश कुंभारला आपण पाहते. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बावधनचा सुपरस्टार ज्यांना महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळी MPLच्या स्क्वॉड मध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला. लेदर बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटचा फार मोठा अनुभव इथे आपण पाहिले तर अतिशय आहे. फटका केला, एक्स्ट्रा का मारला. आकाश झहाच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. ऑल इंडिया ओपन हाफ मधील आजच्या दिवसातील पहिला षटकार आकाश झहाच्या बॅट मधून.
9 धावा धावपल होत आहेत. पहिले षटक सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा आकाश झा इन ऍक्शन आपण पाहतोय. सलग दुसरा 3 रो एका पाठोपाठ एक षटकार खेळतोय. 6 धावा मॅक्सिमम 6 रन. बॉल आल्यानंतर गाणे थांबवा. 15 धावा धावपल होते आहे. यावेळेस पॉइंटला खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. ताळमेळ थोडस कमी जाणवतोय. दोन्ही बॅटर आपण पाहतोय. सुरुवात अतिशय जबरदस्त करताना पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात गोलंदाज रंगा इथे आपण पाहिले तर खर्च करतोय तब्बल 15 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती स्कोर कार्ड होती 15 रन. 15 धावा त्या मात्र धावपल कोती आहेत. आंबेटान चषक 2025 आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील औद्योगिक नगरी उद्योग नगरी म्हणून आपण पाहिलं तर आंबेटान गावाची ओळख सातत्यानं आपण पाहिलेलं आहे. परंतु गावाचं गाव पण सातत्यानं जपलेलं आहे. सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा राजकीय आध्यात्मिक धार्मिक व्यापार उद्योग या प्रत्येक क्षेत्रात या गावाने उल्लेखनीय कामगिरी आपण पाहिलं ते केलेलं आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहिले ते सज्ज होते. बॉलरचं नाव कळवा. पहिला चेंडू होता आतिश कुंभारच्या बॅट मधून. चेंडू मात्र जाईल ऑन साइड मिड विकेट सीमारेषा पार. 6 रन षटकार. रंगाचं आपण पाहिले. षटक क्रमांक 2 राकाचं इथे आपण पाहतोय. 21 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले ते सुरू आहेत. आणि पॉवर प्लेच्या षटकात एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. सकाळचं सत्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आंबेटांच्या 29 षटकार चौकारांची बहुचार इथे आपण पाहतोय. षटकार चौकारांचे फटाके दोन्ही सलामीर बॅटर कडनं आपण पाहतोय. पप्पा थोडस पाठीमध्ये ठेवलाय. गती परिवर्तन केली. वेगावरती स्वार होते. गतीचा वापर करतो गोलंदाज राका. 1 षटकार त्यानंतर एक टॉप बॉल देखील आपण पाहिलं तर येते. 21 रन. षटक क्रमांक 2 मैदान ती सुरू आहे. 21 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. ऑल इंडिया ओपन अप टेनिस क्रिकेट टॉपिंगच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षकांचे स्वागत आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता आतिश कुंभार साठी. एक चांगला चेंडू आपण पाहिलं ते करतोय गोलंदाज राकाचं कौतुक आहे. पहिल्या चेंडू तिचेरी षटकार आला. परंतु बॅक टू बॅक सलग 2 डॉट बॉल आलेत. सलगचे 2 निर्दय चेंडू त्याने इथे आपण पाहिले ते टाकलेत. रोखून ठेवले मिस्टर NPL ज्यानं महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळली. ज्याच्याकडे लेदर बॉल टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव मोठा आहे तो खेळाडू आपण पाहतोय आतिश कुंभार. आणि त्याला इथे मात्र थांबवले गोलंदाज राखानं. ओव्हरपी चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. काय फटका खेळलाय आतिश कुंभारनं. क्लास दाखवलाय. अगदी कॉपी बुक स्टाईलला फटका खेळावा. पुस्तकी फटका आतिश कुंभारच्या बॅटमधून. 6 रन षटकार. हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. 27 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तो सुरू आहे. रंगावरती आक्रमण त्यानंतर राखावरती देखील आक्रमण. हल्ले प्रतिहल्ले आपण पाहतो. समोर केला मिडऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल तोपर्यंत लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक येते. टीप लॉंगॉपला अडवते. फेकी सुरेख आहे. एक सिंगल येते. नवसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड होती इथे बनवले जात आहेत. 28 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तो सुरू आहे. पॉवर प्ले आपण पाहतोय. P1 P2 ओपन हाफ आहे. सकाळच्या सत्रात क्रिकेटचे रसिक प्रेक्षक या मैदानाकडे गर्दी करताना पाहायला मिळतात. आज क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची पावलं आज आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाकडे आपण पाहणार आहोत. यावेळेस पुन्हा एकदा खेळलाय आकाश झहाच्या बॅट मधून. डीप विकेट काव कॉर्नरला. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. समाप्तीनंतर 34 धावा धावपल होत आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहिले तर टीम आपल्याला पाहायला मिळते. भीमाशंकर ऑरियस आंबेगाव पुणे हा संघ आपण पाहिले तर प्रथमतः बॅटिंग करतोय. किंग चेंजर हडपसर पुणे या संघाच्या विरुद्ध. टॉस जिंकला होता. भीमाशंकर ऑरियसने बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि टॉस जिंकून कॅप्टन सूरज आमलेनं जो निर्णय घेतलाय ना त्या निर्णयावरती सलामीचे आघाडीचे बॅटर इथे खरे उतरलेत असं म्हणायला काय हरकत नाही.
शहानवाज षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या 2 षटकात 34 धावा त्या मात्र बनवल्या गेल्या. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट आपण पाहतोय. 34 रन 34 धावा धावपल होत आहे. 2 षटके संपली. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू होता मुख्य व्यासपीठाच्या पलीकडे पाठवलाय अतिश कुंभार. अतिशच्या बॅट मधून चेंडू मात्र जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. तो चंद्रबाण बॅट बॉलला पाठवले ढगात. सिक्सर. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. 40 धावा धावपल होत आहेत. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. हा चेंडू लवकर टाका आतमध्ये. प्रेक्षकांना विनंती आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. अंपायर सरांना विनंती असेल मॅच बॉल आला तर मॅच बॉलवरती मॅच कंटिन्यू राहील. अन्यथा चेंडू कधी हरवला, बाहेर गेला, परत आला नाही, ओला चला फुटला तर नवीन चेंडूवरती तुम्हाला खेळावं लागेल. शेवटच्या षटकातील जरी शेवटचा चेंडू असेल तरी देखील तुम्हाला नवीन चेंडूवरती खेळावं लागेल. 40 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. 3ऱ्या क्रमांकाचं शहानोचं आक्रमण, शहानोजवरती आक्रमण केले. यावेळेस चेंडू मात्र खेळला बॅक टू बॉलर अडवलाय. अतिश कुमार बॅटिंग करतोय. 8 चेंडू 22. आकाश 6 बॅटिंग करतोय. 6 चेंडू 18. ईपीआय अशोक गवारी साहेबांच्या मालकीचा संघ इथे आपण पाहिले तर प्रथमतः आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. ईपीआय साहेबांच्या मालकीची टीम आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरातील आंबेगाव तालुक्यातील सुपुत्र आहेत. आंबेगावचा अभिमान, पुण्याचा सार्थ अभिमान. ईपीआय साहेबांच्या मालकीचा संघ बॅटिंग करतोय आणि सकाळच्या सत्रात एक जबरदस्त तडाखे इथे आपल्याला फलंदाजांच्या बॅटमधून आपण पाहतोय. डीप कव्हर सीमारेषा पार. धावा मिळताय 4. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. दिलीप भाऊ मांडेकर उपस्थित होत आहेत, त्यांचे स्वागत आहे. सुनील भाऊ पडोळ उपस्थित होत आहेत, त्यांचे स्वागत आहे. आंबेठाण चषक 2025 मध्ये स्विचिटचा प्रयत्न होता. अतिश कुंभार विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिले तर एक टॉप बॉल होते. या षटकात 4 चेंडूवरती 10 धावा आल्यात. 44 धावा रोपल होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिले तो सुरू आहे. सलामीची आघाडीची जोडी इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. शहानवाज टप्पा पडलाय. कव्हर पॉइंटच्या टोकरतून स्लॅश केलाय. चेंडू अगदी उसळणार होता, त्याला काढून दिले. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत धावा येत आहेत. 2 धावा. या 2 धावांच्या मदतीनं टीमची असंख्य आपण पाहतोय 46 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 46 रन 46 धावा धावपल होत आहेत. एक जबरदस्त बॅटिंग सकाळच्या सत्रात आज पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओपन खुल्या गटात फटका केलाय, कव्हरला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आता बदललेलं आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात भीमाशंकर ऑरियस आंबेगाव पुणे या टीम कडून आपण पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकही विकेट न गमावता प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्यात 48 धावा. धावा धावपल होत आहेत. गोलंदाजी देखील इथे आपण पाहणार आहोत. 4थं षटक देखील आपण पाहिलं तो सुरू होईल. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती आहे, ओपन गटातील ऑल इंडिया ओपन आपमधील आजची जी दुसरी मॅच आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत, कारण का वेळ फार महत्वाचा आहे. आजची क्वार्टर फायनल आजच होणार आहे. आयोजक सातत्याने सूचना करतायत, आम्ही देखील कॉमेंट बॉक्स मधून सातत्याने सूचना करतोय की सगळ्या मॅचेस या वेळेवरती होणार आहे. पहिली मॅचची पहिली इनिंग संपली की दुसऱ्या मॅचचा टॉस होणार आहे. चेंडू सीमा रेषा पार पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाश झहाच्या बॅट मधून एक सुंदर अप्रतिम चौकार. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका.
52 धावा धावपल होत्या. संघाचं अर्धशतक आपण पाहिलं तर पूर्ण होते. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रंगा इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. 7 चेंडू टाकलेत, 19 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या विकेटच्या शोधात आहे. गेम चेंजर अडपसर समोर उडवलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय कडक बेधडक स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुलनावरती. आता 6च्या बॅटमधून एक टोली चंग प्रहार षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाजीचं झंझावत इथे आपल्याला आज सकाळच्या सत्रात नचरांना दाखवलाय. आकाश झा आणि सोबतीला आपण पाहिलं तर आतिश कुमारनं चौकार षटकार. स्विचिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपर विकेटच्या पाठीमागे अडवतात तोपर्यंत एक टॉप बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदान ते सुरू आहे. 58 धावा धावपल होती. मॅचच्या आतील कडा खेळून विकेट किपर अडवतील तोपर्यंत एक टॉप बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. खरं तर अडपसरच्या गोलंदाजाचं कौतुक आहे. जरी धावा आल्यात परंतु काही टॉप बॉल त्याने टाकलेत. विकेटच्या शोधात आहे आणि इतक्या देखील जास्त धावा म्हणावं तितक्या मैदान ते आपण पाहिलं तर आतापर्यंत बनवलं जाताना पाहायला मिळतील का. आणि यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट टू द ग्राउंड लॉंगॉनच्या टोक्यावरतून ऑन ड्राईव्हचा एक सुंदर फटका आपण पाहतोय. आकाश झहाच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. जबरदस्त बॅटिंग सकाळच्या सत्रात आपण पाहतोय. आजचे प्रेक्षक आपण पाहिले तर नाश्ता करून आले नसेल ना, त्यांना या दोन्ही बॅटरने चौकार षटकारांची न्याहारी दिली. 64 धावा त्या मात्र धावपल कुत्यात मंत्रमुग्ध केले. सकाळच्या सत्रात हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे क्रिकेटसाठी फार नंदनवन आहे आणि या क्रिकेटच्या मैदानी आपण पाहिलं तर षटकार चौकार चौकार षटकार इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहे. 64 धावा धावपल होत. एक चेंडू बाकी आहे. 4थं षटक देखील आपण पाहतो. गोलंदाज रंगा आतिश कुमार. आकाश झा ही जोडी आपण पाहिलं तर बॅटिंग करते. आकाश 13 11 चेंडू 34. पहिला चेंडू आपण पाहिलं इथे शेवटचा चेंडू होता. या षटकातील एक टॉप बॉल देखील आपण पाहिले तर येतोय. षटकारानंतर एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आकाश झा सकाळच्या सत्रात प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबेठाणच्या मैदानावरती आज तो बरसलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर भीमाशंकर वॉरियर्स आंबेगाव पुणे EPI अशोक गावारी साहेबांच्या मालकीचा संघ बनवते. बिनबाद 64 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती शमशेर येत आहे. 4 षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होत आहे. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर इथे आता सुरू होताना पाहायला मिळेल. ऑल इंडिया ओपन आपण पाहतोय. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आपल्याला इथे संपन्न होताना पाहायला मिळते. एक जबरदस्त फाईट सकाळच्या सत्रात या 2 संघामध्ये इथे आपण मैदानी पाहतोय. ओव्हरपी चेंडूता वेगावरती स्वार होते. शमशेरला आपण पाहतो गोलंदाजीची मार्क होती. अचूकता योग्य टप्पा आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे. शमशेर हा पहिला गोलंदाज आहे ज्याने इथे पहिला डॉट बॉल आतापर्यंत पहिल्या डावात टाकलेला आहे. सुरुवात त्याने डॉट बॉलने केली. यॉर्कर चेंडूता तो कृष्ण यॉर्कर आपण पाहिलं तर इथे टाकला होते. शमशेरकडे अनुभव मोठा आहे. बहुसंख्या पुढे जाते. स्कोर काढून ते आकडे आपण पाहिलं तर इथे बदलत आहेत. बहुसंख्या देखील आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. स्कोर काढून ते धावपल कोत 2 आल्यात. 66 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. 5वं षटक देखील इथे आपण पाहिलं ते सुरू आहे. 6 षटकांची मॅच 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. यानंतरच्या दोन्ही टीमच्या अनाउन्समेंट केले जाते. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आपण टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये सेकंड मॅचचा टॉस होणार आहे. 5वं षटक देखील आपण पाहिलं ते सुरू आहे. 66 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. आज ऑल इंडिया ओपन आपण पाहतोय. उलटा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय प्रेक्षक गॅलरीकडे. सीमा रेषा पार. वाघांची दाढ फोडला पहाड. छत्रपतींचा छावा. षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा.
आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय. फटका सुंदर आहे. चेंडू मात्र साईल पुन्हा सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ चौकार. 76 धावा धावपल होत आहेत. पाचवं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 76 रन. शमी इथे आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्क होते. शमशेर या नावानं त्याची ओळख आहे. क्रिकेटवरती शमी नावानं त्याची ओळख आहे. 76 एकही विकेट न गमवता फुल टॉस चेंडू होता. नो बॉल पंच इथे आपण पाहिलं तर कळवत आहेत बीमर चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर काही अतिरिक्त धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. नो प्लस एक सिंगल. अतिरिक्त 2 धावा. अतिरिक्त अवांतर येते बाईच्या रूपानं. 78 धावा धावपल होत आहेत. पाचवं षटक सुरू आहे. आकाश झा 12 चेंडू 34. आतिश कुंभार 17 चेंडू 42. आतिशला संधी आहे या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक ठोकण्याची. तर या स्पर्धेतील आतिश कुंभारचा असेल ते तब्बल टेक्नॉलॉजीचा वापर केला. ते तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर रेफर केलाय. चेक केला ते तर डंपारकडे मागणी केली जाते. चेक केला जाते. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर मदत घेतली जाते. तर डंपायरनं नो बॉल तिथे आपण पाहिलं तर कळवलेलं आहे. तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहिलं तर घेतली जाते. 78 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. पाचवं षटक सुरू आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. तर अंपायर इथे आपल्याला चेक करताना पाहायला मिळतील. टेक्नॉलॉजीच्या आधारे थर्ड अंपायर कळवत आहेत इट्स अ नो बॉल. तिसरे पंच दीपक पेगावकर सरांचा इशारा आपण पाहिलं तर होतोय नो बॉल. एक सिंगल. अतिरिक्त 2 धावा धावफलक 78. षटक क्रमांक 5 मैदान ते सुरू असताना शिवाजी शेठ मांडेकर उपस्थित होत आहेत. मच्छिंद्र शेठ शुभागमन होते. आंबेठाणचे ग्रामस्थ आज खर तर ऑल इंडिया ओपनचा हा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. अखिल भारतीय सर्वोच्च क्रिकेट आपण पाहणार आहोत. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे रती महारथी आज अगदी आपण पाहिलं तर गावागावातून तालुक्यातून जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू या स्पर्धेत खेळताना आपण पाहणार आहोत. ओपन ॲप आहे त्यामुळे कोणतंच बंधन नाही. कोणताही खेळाडू कोणत्याही संघात खेळू शकतो आणि तो इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 79 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. पाचवं षटक सुरू आहे. 79 रन. आतिश कुंभार बॅटिंग करतोय. 17 चेंडू 42. आकाश झा 13 चेंडू 35. फटका खेळला. आतिशनं चेंडू मात्र पाठवलाय डीप विकेट सीमारेषा पार. 1-2-3 टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चेंडू मात्र जाईल आंबेठाण चषकाचा कणकणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. आपण पाहते फलंदाजीचं झंझावत सकाळच्या सत्रात आपण पाहतोय अगदी डोळे दिपवणारी फलंदाजी इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. लेदर बॉल टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव दोन्ही खेळाडूंच्या पाठीशी फार मोठा आहे. आतिश कुंभारला आपण पाहिलं महाराष्ट्र प्रीमियर लीग त्यानं खेळली. MPL त्यानं खेळली. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून आणि पुणे जिल्ह्यात सातत्याने चर्चेत असलेला एक अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून आतिश कुंभारला आपण इन ऍक्शन पाहत आहे. तर सोबतीचा आकाश झा जो आपण पाहिलं तर सातत्यानं ऑल इंडिया ओपन गटात क्रिकेट खेळताना आपण पाहतो. अखिल भारतीय सर्वोच्च क्रिकेट त्यानं खेळले. अनेक प्रोफेशनल टुर्नामेंट त्यानं खेळल्यात. अनेक व्यावसायिक गटात अनेक मोठमोठ्या स्पर्धा आकाश झा बनवल्यात. 16 चेंडू मध्ये 51 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. आकाश झा बॅटिंग करताना 16 चेंडू 51. 99. यावेळेस समोर खेळलाय क्लास हवेत उडवलाय. सरळ बॅटने सहज रीतीने उडवतोय आणि चेंडूला मात्र पाठवतोय सीमारेषा पार. सलग तिसरा एका पाठोपाठ एक लागोपाठचे 3 षटकार आकाश झाच्या बॅटमधून. हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार.
होत आहे. शेवटचे षटक सुरू आहेत. वाचितवरती आक्रमण केले. 3 षटकार 1 चौकार 4 चेंडूवरती आला तब्बल 22 धावा. 105 धावा. भीमाशंकर वॉरियर्स आंबेगाव पुणे API साहेबांच्या मालकीची टीम. वन्स अगेन टीप कव्हर फोडलाय. चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत. आकाशाला 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 109 धावा. शेवटचा एक चेंडू तो देखील मात्र केलाय. टीप कव्हर पॉइंट सीमा रेषा पार. आकाशाच्या बॅट मधून डावाचा शेवट करतोय गोड. चरण षटकार. छत्रपती आपण पाहिलं तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहिलं तर बनवलाय 113 धावा आणि विजयासाठी ठेवलाय 114 धावा. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवणारा संघ आपण पाहतोय भीमाशंकर वॉरियर्स आंबेगाव पुणे. 113 बनवला. 114चं टार्गेट आहे. चला विनंती आहे सूरज अँड टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या. बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर लगेच पाठवा. सेकंड इनिंगला आपण लगेच सुरुवात करतोय. दुसरा डाव देखील आपण सुरू करतो आणि तत्पूर्वी दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड आणि ओम साई 11 श्री कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन भांबोली खेड या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस अडीकणी केला जातोय. यानंतरच्या दोन्ही संघांचे कॅप्टन विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काय बंधन आपल्याकडे आहे त्यामुळे दोन्ही कॅप्टन विनंती आहे आपण टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस अडीकणी केला जातोय. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड ओम साई 11 श्री कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन भांबोली खेड या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस अडीकणी केला जातोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहिले तर एका लाईनीत एका ओळीत आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम आपण देखील आघाडीचे बॅटर पाठवा. उद्योजक आदरणीय अमोल शेठ घाटे, नाना शेठ पानसरे, बाळाभाऊ गोंडे, कुलदीप शेठ पडवळ, मोनाभाऊ कारले ही सर्व मंडळी आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. सर्वांचं आंबेठाण चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित आंबेठाण चषक 2025 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे, ग्रामस्थांचे व सर्व देणगीदारांचे मनापासून स्वागत करत आहे. या सर्वांच्या वतीनं उपस्थित सर्वांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा. पुढील मॅचला लगेच आपण सुरुवात करतोय. सामना देखील इथे आपण पाहिलं तो सुरू करतोय. ओम साई 11 कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशनचे कॅप्टन कुणाल खोंड कॅप्टन विनंती आपण रिपोर्टिंग करा. आपला संघ इथे उपस्थित झाला असेल तर आपण टॉस साठी या. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड या संघाचे कॅप्टन आलेले आहेत. दिलीप वर्मा कॅप्टन उपस्थित झालेले आहे.
ओमसा 11 चे कॅप्टन कुणाल खोंड आपल्याला विनंती आपण टॉस साठी संपर्क करा. विनायक शेठ चव्हाण एडेकर उपस्थित होत आहेत. मान्यवरांचे स्वागत आहे. अमोलची गाठे उद्योजक उपस्थित होत आहेत, त्यांचे स्वागत आहे. चला विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणारी टीम इतका वेळ आपल्याकडे नाही. कॅप्टन सूरज आमले आणि टीम आम्ही सातत्याने सूचना करतोय. आजची क्वार्टर फायनल ही आजच होणार आहे. जरी ऑल इंडिया ओपन आप असेल तरी क्वार्टर फायनल 5 ओव्हरची, 4 ओव्हरची, 3 ओव्हरची, 2 ओव्हरची जेवढ्या षटकांची होईल तेवढी आजच खेळली जाणार आहे. त्यामुळे विनंती आहे की तुम्ही स्पीडअप करा, तुम्ही थोडी घाई करा. वेळेची काय बंधन आहे. 5:30 पावणे 6 वाजता अंधार पडतो. त्यामुळे आम्ही सातत्याने सूचना करतोय की सगळ्या मॅचेस वेळेत होणार आहे. आपण आयोजकांना सहकार्य करा. आंबेठाण चषक 2025 आपण पाहताय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक, द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपये एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक, तृतीय क्रमांकाला 41,000 रुपये एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आणि चतुर्थ क्रमांकाला 31,000 रुपये एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे. प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे ला एक स्पोर्ट्स सायकल आहे. फायनल टीम साठी आयोजकांच्या वतीने टी शर्ट देखील आपण पाहतोय. भव्य दिव्य चषक आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. पहिला चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ ती मधोमध खेळलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळतायच्या पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. सूरज आमले आपण पाहिले तर पहिले षटक इथे आपल्याला करताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्क होता आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 4 धावा येत आहेत. 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं, टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होते. हा कॅप्टन आलेला आहेत. पुढील मॅचचा टॉस आपण षटक संपल्यानंतर आता करणार आहोत. ओमसा 11 कैलासभाऊ निकाडे, पहिला नितीन तात्या वाडेकर स्पोर्ट फाउंडेशन बांबोली खेड पुणे या संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहे. पहिले षटक देखील आपण पाहिले तर इथे सुरुवात आणि पहिल्या षटकात गोलंदाजी इथे आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील सुन्नर तालुक्यातील कष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू सूरज आमले आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. इन ऍक्शन इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिले षटक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आज त्यांचं सुंदर समालोचन आपण या स्पर्धेत आज आणि उद्या त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपल्याच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेडचे सुपुत्र आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील आवाजाचा आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे भांडार, अलंकारिक शब्दांचा खजिना ज्यांची आतुरतेने उत्सुकतेने आपण या स्पर्धेत वाट पाहत होतो. आदरणीय नरेशजी डोमे सर या उपस्थित होत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूयात नरेश डोमे सरांना. आणि आल्याबरोबर मिळत आहे धावा 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. ओम नमो सियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधा रिजोजी. मंडळी नमस्कार. धावबादसाठी इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल करण्यात आलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थातच आंबेठाण चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि फलंदाज बाद तिसऱ्या पंचांकडून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. संधी साधूनी थेट पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात आंबेठाण चषकचा आजचा अत्यंत महत्वाचा दिवस. इथे मॅच दिघी वॉरियर्स पुणे, भीमाशंकर वॉरियर्स पुणे विरुद्ध गेम चेंजर्स हडपसर पुणे. भीमाशंकर वॉरियर्स आंबेगाव पुणे, गेम चेंजर्स हडपसर पुणे या दोन संघामध्ये आपण सामना बघतोय. आजचा पहिला सामना. तर पहिल्या सामन्यामध्ये विजयासाठी तब्बल 6 षटकांमध्ये आव्हान ठेवलेलं आहे. 114 धावांचं. 6 षटकांमध्ये 114 धावा निश्चित एक मोठं आव्हान आहे. आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती मात्र 8 धावा. अजून पहिलं षटक सुरूच आहे. 2 गडी बाद 8 अशी स्थिती इथे आपण बघतोय. फुल टॉस चेंडू, बाहेरची कड आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. तो ते एक धमाकेदार बॅटिंग आपल्याला बघायला मिळेल, कारण ऑल इंडिया ओपन पूलचा हा गट आहे. इथे सगळे दिग्गज एकमेकांच्या समोर आहेत आणि दिग्गजांमध्ये ज्यावेळेस लढती बघायला मिळतात, 114 धावा जरी फलकावरती असतील तरी या धावा पार होणार नाही असं कुणीच ठामपणे म्हणणार नाही. आणि ती सुरुवात दिसते. 2 विकेट जरी आहे मात्र 12 धावा आहेत फलकावर. बाहेरची कड, यष्टीरक्षक तिथे चेंडूच्या खाली आणि पहिल्या षटकामध्ये तिसरा फलंदाज होईल बाद. संधी साधूनी थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची. टॉस करतो आपण. इनिंग ब्रेक संपन्न झाला होता परंतु कॅप्टन थोडेसे उशिरा येत आहेत. यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतो. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस करण्यासाठी आदरणीय कुलदीप शेठ पडवळ, सतीश शेठ पडवळ आणि अशोक शेठ मांडेकर या तिन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण टॉस साठी या. आदरणीय अशोक शेठ मांडेकर, सतीश शेठ पडवळ आपल्याला विनंती, आपण या मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा टॉस करतोय. ऑल इंडिया ओपन गटातील दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला सामना आपण पाहिला तो सुरू आहे आणि दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय कुलदीप शेठ पडवळ, सतीश शेठ पडवळ, अशोक शेठ मांडेकर, आंबेठाणचे ग्रामस्थ यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेत. नाणेफेकीचा कौल देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आंबेठाण चषक 2025 आपण पाहत आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. टॉस बॉक्स मध्ये तिन्ही मान्यवर आलेत, दोन्ही कॅप्टन आलेत. कोण कॉल करते? ओके, अमरभाऊ काटे, स्पोर्ट पार्टनरशिप कॉल, हेड कॉल, टेल. टॉस जिंकलाय ओमसा 11 संघाने आणि प्रथमता निर्णय कळवलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. 6 ओव्हरची मॅच असेल. मान्यवरांचं मनापासून आभार आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात कॉम्बॉक्स मधून नरेशजी डोमे सरांना. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सर. पहिलं षटक संपलेलं आहे. 12 धावा मात्र 3 फलंदाज गमावलेले आहेत इथे गेम चेंजर्सनं. काय बॅटिंग आपण पाहिली असेल. पहिल्या डावामध्ये 113 धावांचं टार्गेट भीमाशंकर वॉरियर्सनं उभं केलेलं आहे आणि 114 धावा ओलांडत असताना पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज सुद्धा बाद केलेत. चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाचा तिथे कुठलाही अडथळा मिळणार नाही. सूरज गायकवाड गोलंदाज असेल. ग्रामीण भागातील हे सगळे हिरे आहेत. ग्रामीण भागातील हे सितारे आहेत जे खरं तर क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला दिसतील. मात्र क्रिकेटच्या अद्वितीय गुणवत्तेच्या जोरावरती आकाश झा आणि आतिश कुंभार या दोघांनी धमाकेदार बॅटिंग केली. आकाश झाचे 61 तर 43 धावा, 46 धावा आतिश कुंभारच्या. नाबाद या दोघांची मोठी इनिंग या मैदानामध्ये बघायला मिळाली. एक सुंदर मैदान खेड तालुक्यामध्ये, एक अतिशय देखणं मैदान आंबेठाणच्या ग्रामस्थांनी जपलेलं आहे. वाह, फटका खेळलेला आहे मात्र निर्मनुष्य जागेमध्ये तो पडेल. आकाश पाठीमागे आहे, तो चेंडू पर्यंत पोहोचेल तर धावा इथे एकच मिळू शकते. फलकावरती धावांची संख्या आहे 14. 3 बाद 14. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं म्हणजे तुम्हाला सातत्यानं यम सावित्रीचा पाठलाग असतो. मी तर असं म्हणतो की सत्यवानाचे प्राण मिळवायचे असतील तर सावित्रीच्या
सारखीच निष्ठा, सावित्रीच्या सारखंच प्रेम, तितकीच जिद्द, तितकीच चिकाटी तुम्हाला धावांचा पाठलाग करत असताना ठेवावी लागते, तेव्हा हे 114 धावांचं आव्हान ओलांडलं जाणार आहे. आणि क्रिकेटमध्ये अशा लढती अनेक वेळा आपण पाहिलेल्या आहेत की जास्त मोठं जरी टोटल असेल तरी देखील ते ओलांडली गेलेली आहेत. त्यामुळे क्रिकेटचा इतिहास समृद्ध आहे आणि इतिहासातून प्रेरणा घेऊन तुम्ही पुन्हा वर्तमानामध्ये नवीन इतिहास तयार करू शकता. आखूड टप्प्याचा चेंडू, थोडीशी गती कमी केली, इथे पूल करण्याचा प्रयत्न फसला, षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. फलकावरती धावा 14, 3 गडी बाद 14 हडपसर पुणे. दोन षटक संपलेले आहेत. आंबेठाण चषक मध्ये 1 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे, जे खराबवाडी नगरीचे माजी सरपंच तथा उद्योजक सन्मान्य जीवनशेठ मोहन खराबी यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. रवींद्र शेठ चव्हाण प्रारंभ इंडस्ट्रीज आणि विशाल शेठ मांडेकर प्रारंभ इंडस्ट्रीज यांच्याकडून 71,000 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. 41,000 रुपयाचं तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस माजी सरपंच सौभाग्यवती निर्मलाताई गणेश मांडेकर आणि बोरदरा नगरीचे ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती रोहिणीताई सचिन पडवळ यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर चौथ्या क्रमांकाचं 31,000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय उद्योजक कैलास शेठ निखाडे आणि कैलास शेठ भोगसे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. खरं तर ही सगळी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, मी अनेक वेळा बघितलंय की अनेक स्पर्धांसाठी या परिसरामध्ये या मंडळींची बक्षिसं नेहमी असतात. दानशूरतेचा परिचय देणाऱ्या आपल्या सगळ्या दात्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो, गौरव करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. 1 धाव जीवाच्या आकांताने इथे पूर्ण केली जाईल. पहिल्या षटकामध्ये जेवढ्या सोप्या धावा होत्या दुसऱ्या डावामध्ये तेवढ्या सोप्या दिसलेल्या नाहीत. 12 धावा पहिल्या षटकामध्ये जरूर आल्या होत्या, मात्र त्यानंतर धावफलक अगदी थांबल्यातच सारखा दिसतोय. फक्त 15 धावा फलकावरती आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे आणि गोलंदाज आतिश कुंभार ॲज अ बॅट आतिश कुंभारला पाहिलं होतं आपण. अत्यंत प्रभावी फलंदाजी केली होती आतिश कुंभारनं पहिल्या डावामध्ये आणि त्यानंतर सलामीच्या जोडीने नाबाद 113 धावा इथे फटकावल्यात. पुन्हा एकदा एक फलंदाज बाद होईल, धक्का बसेल. चौथा संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. आतिश कुंभारला इथे पहिली त्यांनी धावांची आतिषबाजी केली आणि आता विकेट घेत तो पुन्हा एकदा रोषणाई करतोय. 18 चेंडूमध्ये 46 धावा आतिश कुंभारनं बनवलं. त्या 4 षटकार 3 चौकार 255चा स्ट्राईक रेट. तर आकाश झानं आज 8 षटकार आणि 4 चौकारांची तुफानी फलंदाजी दाखवली. 19 चेंडूमध्ये 65 धावा. आक्रमकतेचा एक वेगळाच आविष्कार या मैदानामध्ये पुन्हा एकदा इथे मिळतील. धावा 4 या खणखणीत चौकाराबरोबर फलकावरती धावांची संख्या वाढेल. 19 धावा 3 बाद 19. गेम चेंजर्स. भीमाशंकर वॉरियर्स विरुद्ध गेम चेंजर्स. सामना मैदानामध्ये सुरू आहे. आतिश कुंभार डाव्या हाताच्या फलंदाजासाठी रंगा आणि शाहरुख ही जोडी मैदानामध्ये तिथे फलंदाजी करते. स्ट्राईक एंड वरती रंगा आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती शाहरुख. 4 धाव संख्येवरती रंगानं खातं खोललंय, मात्र पुढच्या चेंडूवरती त्याला निर्धाव चेंडू टाकलेला आहे आतिशनं. षटक सुरू राहील. तिसऱ्या क्रमांकाचं 19 धावा मात्र फलकावरती आहे. आता लक्ष खूप दूर जात आहे आणि याचबरोबर षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ संपेल. 19 धावा 3 गडी बाद. आता 4 गडी बाद होतील. 4 गडी बाद 19. 3 षटकं संपलेली आहेत.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे, अर्थातच रंगा. 3 चेंडू खेळत 4 धावा त्याने बनवलेल्या आहे. शाहरुखला एका बाजूनं 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव काढता आलेली आहे. गोलंदाज चौथ्या षटकामध्ये गोलंदाज असणार आहेत निजाम शेख. क्लीन बोल्ड. निजाम शेखचा चौथा बळी. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज त्याने टिपले होते, आता चौथा फलंदाज. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. सूरज आमले जुन्नर तालुक्याचा सितारा आहे. सूरज आमले पहिल्या षटकामध्ये त्यानं 3 विकेट अर्थात 1 रनआउट होता, त्यामुळे 2 विकेट त्याच्या खात्यावरती आल्या होत्या. आता 3री विकेट सूरज आमलेच्या खात्यावरती येते आणि 12 धावांमध्ये एकूण 3 फलंदाज सूरज आमलेने बाद केलेले आहेत. हॅट्रिक बॉल होता खरं तर हा. फलंदाजाचं नाव समजलेलं नाही आहे. गेम चेंजर्स आपला राखीव खेळाडू इथे पाठवा. गेम चेंजर्स राखीव खेळाडू पाठवा. उंच फटका जरूर आहे, मात्र निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू पडेल. लांब लांब पर्यंत कोणी क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि एकवीस धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. सूरज आमले भन्नाट वेग आहे या सूरजकडं. वाऱ्याचा वेग धारण करतो त्याचा चेंडू. त्यावेळेस फलंदाजाच्या पुढे मात्र दिवसात तारे चमकतात, काजवे चमकतात. कठीण आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 3 फलंदाज बाद झाले होते, 1 धावबाद होता आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात त्यानं विकेटने केलेली आहे. फुल टॉस बॉल. इथे मिळतील धावा 4. खराब चेंडूचा चांगला समाचार. हुनी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 20 धावा फलकावरती लागलेल्या आहे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक जबरदस्त मॅच. पहिलाच राऊंड आहे आज. पहिलीच मॅच आजच्या दिवसभरातली. पुन्हा 4, पुन्हा फुल टॉस, पुन्हा 4. दुसरा हुनी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. फलंदाजांपेक्षा सूरज आमले जास्त एक्सपेन्सिव्ह होता, जास्त खर्चिक ठरला, पण विकेट त्याने जास्तच काढलेले आहेत. 3 विकेट काढलेले आहेत आणि धावा मात्र 22 खर्च केलेले आहेत. 2 षटकांचा कोटा त्याचा संपलेला आहे आणि आता धाव फलकावरती 4 षटकांमध्ये 29 धावा, 4 गडी बाद. गेम चेंजर्स. आता 4 तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील, परंतु एक खेळाडू रिटायर्ड आउट आहे, तो स्कोर कार्ड वरती येत नाही, त्यामुळे 5 फलंदाज गमावलेले आहेत असं आपण समजू शकतो. पाच विकेट आहेत, 29 धावा, 5 गडी बाद. गोलंदाज 5व्या षटकामध्ये विकास राठोड. विकास राठोडला आपण बघूया गोलंदाजी मार्क वरती. समोर डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू आपण इथे बघतोय. स्क्वेअर लेगला खेळलाय, फाईन लेगला. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचा तिथे तयार आहे. धाव जरूर प्राप्त होईल आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात.
आउट दिला कसं काय रे अंपायर कोणाच्या अपील नाही कोणाचं काय नाही काय नाही काय नाही आणि आम्ही इकडे स्कोर बघतोय बॉल आउट झाला सांगितलं स्कोर बघतोय इकडे निघाला रिटायर आउट झाला नाही नाही मॅच आउट झाला तो लिटरली अपील नाही काय नाही तो स्वतःच निघून गेला ना अपील नव्हतं तो स्वतः निघून गेला आम्हाला कसं कळणार इकडे काय आउट दिलाय अंपायरचं वॉकी टॉकी कशाला आहे आणि तो आम्हाला काय येऊ दे अंपायरकडे वॉकी टॉकी काय नाही घेतलेलं पुन्हा एकदा एक चांगला फटका इथे एकच धाव प्राप्त होऊ शकते आणि षटक 5व्या मैदानामध्ये सुरू आहे 31 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती आहेत विकास राठोड गोलंदाजी मार्कवर या खेळाडूंनी सुद्धा निश्चित टेनिस क्रिकेटमध्ये आपलं एक वलय तयार केलेलं आणि या पुढच्या काळामध्ये खेळाडूंना निश्चित एक चांगल्या संधी प्राप्त होणार आहे ISPLचा तिसरा हंगाम सुरू होतोय 9 जानेवारी पासून फटका उंच आहे आणि मिड ऑफला होईल कॅच 6वा फलंदाज गेम चेंजर्सनं इथे गमावलाय संधी साधून थेट पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत 6 षटकांची ही मॅच आहे 114 धावांचा पाठलाग करायचा होता मात्र बऱ्यापैकी एखाद्या धावांचं प्रेशर एवढं मोठं असतं की त्या प्रेशरच्या खाली एखादा संघ दबून जातो तशी अवस्था गेम चेंजर्स इथे झालेली आहे खूप मागे ते पडलेले आहेत आणि इथून पुढे आता झेप घेणं मला वाटतं राखेतून उठून फिनिक्स पक्षाची झेप असं आपण एक उदाहरण देत असतो नेहमीच पण इथून जर गेम चेंजर्स काही गेम चेंज करत असेल तर इथून पुढे आम्ही फिनिक्सचं उदाहरण देणार नाही गेम चेंजर्सचं उदाहरण देऊ वळण मोठे विकास राठोडच्या या चेंडूला चांगला चेंडू ठरेल फलकावरती धावा तिथेच 31 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात 114चा पाठलाग करायचा आहे 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे ऑल इंडिया ओपन पूल मध्ये ही लढत आहे ओपन हाफ आहे आज तुम्ही भारतभरातून कुठूनही खेळाडू आणू शकता आपल्या संघामध्ये तुम्हाला त्यासाठी कुठलंही बंधन नाही आहे आणि स्पर्धेची बक्षिसं मात्र खूप मोठी आहे पण एक आता गोष्ट मी आयोजकांना त्यासाठी धन्यवाद देईल की ISPL सारखा प्लॅटफॉर्म ज्यावेळेस खेळाडूंसाठी तयार होतोय तर आपण सुद्धा आपल्या खेळाडूला त्या लेवलचा कॉन्फिडन्स देण्यासाठी अशा स्पर्धा घेतल्या पाहिजेत ऑल इंडिया ओपन पूलच्या स्पर्धा जिथे आपल्या ग्रामीण भागातले खेळाडू खेळतील त्यांना खुल्या गटामध्ये खेळायचा अनुभव मिळेल आणि म्हणून या स्पर्धेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे इथे पाहायचंय फटका खेळायचा होता कनेक्शन मिळालं नाही निर्धाव चेंडू असेल फलकावरती धावा आपण बघतोय षटक संपलेत 5-31 धावा 6 गडी बाद 6वं आणि अखेरचं षटक आता इथे शिल्लक आहे पुणे जिल्ह्यातीलच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील सुद्धा सुपरस्टार आपल्याला आज मैदानामध्ये बघायला मिळणार आहे ज्या खेळाडूंना बघणं त्यांचा खेळ बघणं आमच्यासाठी अत्यंत दुर्मिळ झालेलं आहे क्वचित कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस आमच्या समोर हे खेळाडू येत असतात आज सगळ्यांचा खेळ आम्हाला बघायला मिळेल आमचे सुद्धा डोळे तृप्त होतील आमचेही कान तृप्त होतील आज गोलंदाजाचं नाव अजून समजलेलं नाही मात्र पहिला चेंडू अप्रतिम आलाय उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू इथे निर्धाव आहे रोहित भालेराव उजव्या हाताने ओव्हर द विकेट शॉर्ट ऑफ गुड लेंथ थोडासा बाउन्स चेंडूला वाईड आहे उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे एक सामना तुम्हाला आठवत असेल श्रीलंके विरुद्ध भारताची मॅच होती 298 धावांना चेस करायचं होतं आणि 54 धावांमध्ये भारताचा संघ गुंडाळला गेला होता तशीच काहीतरी अवस्था आहे अनेक अशा मॅचेस आहेत की भारताने देखील श्रीलंकेचा असाच पराभव केलेला आहे कित्येक वेळा यस हातोडा टाकायचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक आकाशचा आज बॅटिंग काय तुफानी केली मैदानामध्ये
आकाश झा आणि आतिश कुंभार नावाचं दोन वादळ एकाच वेळेस या मैदानामध्ये आली सकाळी. अनस्टॉपेबल स्टॉर्म, नॉट आउट, 113 धावांची भागीदारी, शतकी भागीदारी. आज आतिश कुंभारचं अर्धशतक झालं नाही, पण 19 चेंडूमध्ये 61 धावा आकाश झाची कामगिरी राहिली. आतिश कुंभारनं देखील 18 चेंडूमध्ये 46 ठोकल्या. आता ठोकल्या नाही म्हणता येणार, या बदडल्यात, अक्षरशः तुडवल्या म्हणू शकतो आपण. आणि विशेष म्हणजे या सामन्यामध्ये 113 एका डावातला सर्वाधिक स्कोर आहे, स्पर्धेतला सर्वाधिक स्कोर, एक रेकॉर्ड इथे भीमाशंकर वॉरियर्सनं तयार केलेलं आहे. नॉट आउट 113. आणि एकदा काही एक रेकॉर्ड सेट झालं की मग इतर खेळाडूंना देखील त्यापासून प्रेरणा मिळते. इतर खेळाडू त्या दृष्टीने लगेच प्रयत्न करतात किंवा एक माइंडसेट बदलून जातो इथून येणाऱ्या सामन्यांचा. त्यामुळे आज दिवसभरात ज्या मॅचेस होणार आहेत ना, ते 113 जे पहिल्या इनिंग मध्ये 113 तयार झालेले आहेत, त्याला पॉइंट करूनच इथून पुढे प्लॅनिंग होणार आहे इतर सगळ्या संघांची, किंवा इथून पुढे ज्या योजना बनवल्या जाणार आहेत त्या 113 धावांभोवती फिरणार आहेत. आणि म्हणूनच आज खूप मोठा उत्कट दर्जाचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. तर एक डाव संपलेला, इथे एक सामना संपलेला आहे आणि खूप मोठा विजय साकारला जातोय भीमाशंकर वॉरियर्स पुणे संघाचा. अभिनंदन भीमाशंकर वॉरियर्स. पहिला सामना जिंकून त्यांनी विजयाची सलामी दिलेली आहे. तर या सामन्याचा सामनावीर असेल आकाश झा.